तर बघा एक ड्रेस शिवला होता आणि त्याचे असे 2 तुकडे उरलेले होते, तर त्या तुकड्यांसाठी मी असे 2 शॉपिंग बॅगचे तुकडे घेतलेले आहे। तर तुम्ही शॉपिंग बॅग असेल तर तुम्ही शॉपिंग घ्या किंवा अस्तर असेल तर अस्तर घ्या। तर याचं पूर्ण जे माप आहे ते तुम्हाला दाखवून देते। 12 गुणिले 6.5 इंच असे हे माप आहे आणि ही याच्यापासून आपण एक सुंदरशी छोटीशी हँडबॅग तयार करणार आहोत, म्हणजे छोटीसं पर्स तयार करणार आहोत। तर बघा तुम्ही असं ठेवूनही तुम्ही शिलाई मारू शकतात, पण असं ठेवण्यापेक्षा एक ट्रिक सांगते, जेणेकरून तो जो रब भाग आहे, चैनीचा भाग आहे तो म्हणजे झाकला जाईल आणि कोणालाही दिसणार नाही। इतकं सोपं आणि सुंदर पद्धतीमध्ये सांगणार आहे। तर बघा आपल्याला एक कापड घ्यायचं आहे, तुम्ही काही घेऊ शकतात। इथे थोडंसे फुलाची डिझाईन आलेली होती, तर वरतीही तुम्ही घेऊ शकतात, पण मी इथेच घेणार आहे कारण की थोडं दिसायलाही छान दिसेल म्हणून। तर फक्त आपल्याला ही जी चेन आहे ती उलटी ठेवायची आहे आणि उलटी ठेवल्यानंतर आपल्याला जे आपण अस्तर घेतलेला आहे, म्हणजे शॉपिंग बॅगचा तुकडा घेतलेला आहे, तो ठेवायचा आहे चेनीवर आणि इथे याला पूर्ण शिलाई मारायची आहे। तर बघा असं ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा रब भाग दिसणार नाही। तर बघा मी तुम्हाला दाखवते। तर अशा पद्धतीने इथे ठेवून घ्यायचं आहे, खाली मेन अस्तर, चेन आणि आपलं हे शॉपिंग बॅगचा तुकडा। तर बघा अशा पद्धतीने इथे पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारल्यानंतर जो बघा आपली जी चेनीचा जो रब भाग आहे तो कवर होतो, दिसत नाही आणि आपली जी हँडबॅग आहे, पिशवी आहे, ती दिसायलाही सुंदर दिसते। तर बघू शकतात की हा जो भाग आहे तो झाकला जातो अशा पद्धतीने। तर या ठिकाणी टॉप टिच देऊन आणि पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा मी टॉप टिच दिलेला आहे आणि पूर्ण याला शिलाई मारून झालेली आहे आणि एक्स्ट्राचं आहे ते आपण कट करून घेऊया। दुसराही पार्ट मी सेम त्याच पद्धतीने तयार केलेला आहे। त्याला व्यवस्थितपणे असं सरळ व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि पूर्ण याला शिलाई मारायची आहे आणि वरती टॉप टिच करायचं आहे। तर बघा आपले दोन्हीही भाग रेडी झालेले आहे आणि एक्स्ट्राचं जे शिलाई आहे, जे कापड आहे ते कट करायचं आहे, म्हणजे जे शॉपिंग बॅग एक्स्ट्राचं आहे ते कट करायचं आहे। चेनीचा भाग नाही कट करायचा, फक्त शॉपिंग बॅग कट करायची आहे। नंतर दोन्हीही भाग समोरासमोर ठेवून आपल्याला रनर ॲड करायचं आहे। रनर ॲड केल्यानंतर तर बघा मी 5 नंबरचं रनर घेतलेला आहे, त्याला ॲड करून घेते। रनर ॲड झाल्यानंतर आपल्याला याला फक्त अशी पलटी मारायची आहे आणि पूर्ण याला शिलाई मारायची आहे। तर या ठिकाणी शिलाई मारायची आहे आणि पायपिंग करून घ्यायचं आहे। बघा मी रनर ॲड केलं, नंतर त्याला फक्त पलटी मारलेलं आहे आणि या ठिकाणी तिन्ही बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर माझी शिलाई मारून झालेली आहे। एक्स्ट्राचं आहे ते थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि हे पायपिंगसाठी मी शॉपिंग बॅगचाच वापर केलेला आहे। शॉपिंग बॅगचा वापर करून घ्यायचा आहे आणि याला पायपिंग करून घ्यायची आहे। तर खूप सुंदरशी आपली ही छोटीशी मिनी पर्स तयार झालेली आहे। त्याच्यात तुम्ही भरपूर असं सामान बसवू शकता। जेव्हा तुमचे जे पासबुक आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे ते ठेवू शकतात मोबाईल ठेवण्यासाठी। खूप छान आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। तर बघा इतकी सुंदर आपली ही पर्स तयार झालेली आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। तुम्ही बघू शकता की चेनीचा रब भाग काही दिसत नाही आणि खूप छोट्याशा तुकड्यापासून आपण सुंदरशी हँडबॅग पर्स तयार केलेली आहे। तर याच्यामध्ये तुम्ही भरपूर असं सामान ठेवू शकतात किंवा तुम्हाला डेकोरेट करायचं असेल तर या ठिकाणी ग्लूच्या साहाय्याने तुम्ही डेकोरेट करू शकतात। तर माझ्याकडे काही असे स्टोन होते, मी ते ठेवून तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने तुम्ही डेकोरेट करू शकतात किंवा तुमच्याकडं डिझाईन काय असेल, लेस असेल, ती सुद्धा तुम्ही चिटकून याला खूप सुंदरसं असं डेकोरेट करू शकतात। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।